9 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार प्रकरणातील दोन्ही नराधमांना जिल्हा न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी विविध कलमांन्वये फाशीची शिक्षा सुनावल्याने त्या पीडितेला न्याय मिळाला। न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे। आरोपीला फाशीची शिक्षा मिळण्याची कदाचित ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असावी। या निंदनीय घटनेचा तपास अत्यंत गंभीरतेने करीत चिखली पोलिसांनी अल्प कालावधीतच आरोपीला फाशीची शिक्षा मिळवली। त्यामुळे चिखली पोलिसांनी देखील 12 ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशनवर विद्युत रोषणाई केली। या प्रकरणात पोलिसांनी लगेच कारवाई करून निखिल गोलाईत व सागर बोरकर या आरोपींना ताब्यात घेतले होते। त्यानंतर विविध साक्षी पुरावे तपासून जिल्हा न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश चित्रा हंकारे यांच्या न्यायालयाने विविध कलमांन्वये दोषी ठरवले असून या निकालाने चिखली पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठ कामगिरीवरही शिक्के मोर्तब झाले आहे। या प्रकरणी फिर्यादी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट वसंत भटकर, सोनाली सावजी देशपांडे यांनी सरकारी बाजूचा पक्ष मांडला। या प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय अधिकारी महामुनी यांच्या मार्गदर्शनामध्ये ठाणेदार गुलाब वाघ, पोलीस उपनिरीक्षक खाडे, शरद गिरी, ज्योती मुळे, सुनील पवार यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।